हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि तुमचं आवडीचं म्हणजे डेटा एंट्री घेऊन आलेली आहे. ओके. सो तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट असते, की ताई डेटा एंट्री जॉब घेऊन या म्हणून. ओके. सो डेटा एंट्री आहे, दोन्ही पण रिमोट 2 जॉब्स घेऊन आले मी. दोन्ही पण डेटा एंट्री आहेत, दोन्ही पण रिमोट आहेत, जे तुम्ही घर बसल्या करू शकता. ह्याच्यामुळे तुम्हाला काही त्यांनी जास्त विचारलेलं नाहीये. फक्त त्यांनी म्हटलेत, की फक्त तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असलं आणि थोडंफार एक्सेलचं नॉलेज असलं तर बास. तुम्हाला कम्युनिकेशनचे विचारलेले, तुम्हाला इंग्लिश विचारलेलं नाही, काही पण विचारलेलं नाहीये. ओके. सो समजा तुम्हाला जर थोडं जरी बेसिक ऑफ कॉम्प्युटर माहिती असेल, थोडं जरी एक्सेल माहिती असेल, माहिती नसेल तरी तुम्ही YouTubeमधून शिकू शकता एक्सेल. ओके. सो तर खूप छान आहे म्हणेन मी जॉब अपॉर्च्युनिटी. तर ह्या तुम्ही जॉबसाठी डेफिनेटली अप्लाय करू शकता. कारण त्यात जास्त रिक्वायरमेंट काहीच विचारलेलं नाही आहेत. ओके. आणि रिमोट वर्क आहे, वर्क फ्रॉम होम आहे. सो इझिली तुम्ही करू शकता. सॅलरी पण तुम्हाला खूप चांगली भेटणार आहे इथं. ओके. सो चला मग बघूया काय-काय डिटेल्स आहेत. स्क्रीनवरती आपण सगळं चेक करूया, की कुठली जॉब आहे, कुठे-कुठे व्हॅकन्सी आहेत, किती व्हॅकन्सी आहेत. ओके. आणि त्यांची रिक्वायरमेंट तर ऑलरेडी सांगितली मी, तरी पण तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. ओके. जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल. ओके. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेली, की अप्लाय कसं करायचं. कारण मला रिक्वेस्ट भरपूर येतात, की "ताई अप्लाय करायचं पण प्लीज सांगा आम्हाला" म्हणून. तर मी इथे तुम्हाला अप्लाय करायची पण प्रोसेस सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊया. स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगते जॉबबद्दल. ओके. सो आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आता विसरू आम्ही नका. आलेलो आहोत स्क्रीनवरती. ओके. सो स्क्रीनवरती बघू शकता फर्स्ट जॉब आहे डेटा एंट्री. ओके. सर तुम्ही समजा डेटा एंट्रीमध्ये इंटरेस्टेड असाल तर ह्या जॉबसाठी अप्लाय करा. अनेक आहे ते पण डेटा एंट्री आहे. बघा तुम्हाला कुठलं आवडतंय त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करा. ओके. तर तुम्हाला मी अप्लाय करायचं कसं मी सांगणार आहे, कारण मला कमेंट्स ऑलरेडी आलेले आहेत, की ताई अप्लाय करायचं पण सांगा कसं ते म्हणून. ओके. सर तर ते पण मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की कसं आपण अप्लाय करू शकतो. कसं होतंय ना, की मी ज्या ठिकाणी अप्लाय करतो ना, तिथून मला रिप्लाय येतात किंवा कॉल्स वगैरे येतात आणि जे माझ्या प्रोफाइलला मॅच होत नाही. सो काय होतं, की त्यामुळे अप्लाय करायला होत नाही. पण तुमच्यासाठी म्हणून मी अप्लाय करेनच. ओके. सो तुम्हाला सांगायचं होतं, की आजच मला Naukri.com वरून मी तिथं अप्लाय केलं होतं. कॉल आलेला हो का ओके त्यांचा. पण ते मला हे नव्हतं त्यासाठी मी त्यांना नाही म्हणून सांगितले. ओके. सो मला तुम्हाला दाखवायसाठी मी ते अप्लाय केलेलं होतं. सो त्यांचा कॉल आला असं होतं. ओके. आणि भरपूर जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी एक जॉब पोस्ट अप्लाय केली आता आठवत नाही झालंय. तिथं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. सो त्यांना सगळ्यांना काँग्रॅच्युलेशन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. ओके. सो चला मग आज बघूया आपण ज्युनियर डेटा एंट्री असोसिएट 2 जॉब्स आहेत. जे दोन्ही पण डेटा एंट्री आहेत, दोन्ही पण वर्क फ्रॉम होम आहेत. तेच आज आपण बघणार आहोत. ओके. तिथं बघू शकता ज्युनियर डेटा एंट्री असोसिएट आहे, वर्क फ्रॉम होम आहे. सॅलरी तुम्हाला पडेल 4 टू 7 लाख पर एनम पर्यंत. ओके. जरी तुम्ही फ्रेशर्स असाल तरी चालतंय. बिकॉज मी सांगितलं की 0 इयर्स म्हणून सांगितलेले आहेत. ओके. सो चालते. अबाउट द जॉब म्हणजे काय ॲज अ ज्युनियर डेटा एंट्री असोसिएट इन DG स्ट्रीम यू विल प्ले अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग अपडेटिंग अवर डेटाबेस विथ ॲक्युरेसी अँड एफिशियन्सी. सो इथे तुम्हाला काम काय करावं लागेल, की तुम्हाला डेटा जो असते ना, तो तुम्हाला अपडेट करावा लागेल. ओके. अपडेट करायला कंटिन्यू डेटाबेसमध्ये. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असायला पाहिजे आणि तुमचं काम एफिशियंट असायला पाहिजे. एफिशियंटली तुम्ही करावं लागेल. तुम्हाला MS Excel माहिती असायला पाहिजे. युअर नॉलेज ऑफ MS Excel विल बी एसेन्शियल एन्शुरिंग दॅट अवर डेटा इज ऑर्गनाइज्ड अँड ॲक्सेसिबल फॉर अवर टीम. म्हणजे तुम्हाला MS Excelमध्ये नॉलेज असायला पाहिजे. ओके. तुम्हाला MS Excel यायला पाहिजे. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असणार आहे? तर इनपुट अँड अपडेट डेटा इंटू व्हेरियस सिस्टम अँड डेटाबेस युजिंग MS Excel. MS Excel यूज करून तुम्हाला डेटा इनपुट करायचा आहे. ओके. म्हणजे एंटर करायचा आहे. व्हेरिफाय अँड करेक्ट एनी डिस्क्रिपन्सीज इन डेटा एंट्रीज टू एन्शुअर ॲक्युरेसी. म्हणजे समजा तुम्हाला व्हेरिफाय करताना काही पण वाटलं, की डेटा करेक्ट नाही आहे, ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काही एन्शुअर करायचं आणि करेक्ट तुम्हाला डेटा एंट्री करायचं. काही पण नाही वाटलं, तर तुम्हाला ते फॉर एक्झाम्पल नोट डाउन वगैरे करून घ्यायचं आहे. ओके. प्रिपेअर अँड ऑर्गनाइज रिपोर्ट्स फॉर मॅनेजमेंट युजिंग एक्सेल फंक्शन फॉर्म्युला. सो एक्सेलचे फंक्शन्स आणि फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय करायचं प्रिपेअर करायचे रिपोर्ट्स वगैरे. ओके. असिस्ट इन मेंटेनिंग डेटा इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. असिस्ट करायचं तुम्हाला डेटा मेंटेनन्ससाठी. कोलॅबोरेट करायचं टीम बरोबर आणि स्ट्रीमलाईन डेटा एंटर प्रोसेस. ओके. टीम बरोबर कोलॅबोरेट करून तुम्हाला काम करावं लागेल. सपोर्ट इन अनालिसिंग डेटा ट्रेंड्स अँड पॅटर्न टू ऑप्टिमाइज बिझनेस स्ट्रॅटेजीज. कंटिन्युअसली इम्प्रूव्ह डेटा एंटर प्रोसेस अँड सिस्टम टू एनहान्स एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. कंटिन्यू तुमची काय म्हणतो आपण डेटा एंटर प्रोसेस तुम्हाला इम्प्रूव्ह करावी लागेल. फॉर एक्झाम्पल स्पीड वाढवा किंवा ॲक्युरेसी मेंटेन ठेवा किंवा एफिशियंट ठेवा किंवा प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढवावी लागेल. ओके. सो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे की तुमच्यामध्ये जो उत्साह म्हणतो किंवा जी एनर्जी म्हणतो काम करण्याची, ते तुम्हाला वाढवावं लागेल. ओके. सो इफ यू आर डिटेल ओरिएंटेड हॅव अ स्ट्राँग अंडरस्टँडिंग ऑफ MS Excel जर तुम्हाला माहिती असेल, तर मी एवढंच विचारले त्यांनी फक्त MS Excel विचारलं. ओके. सो इट इज गुड आय थिंक. कारण MS Excel विचारताना जास्त काही विचारत नाही. सो स्किल रिक्वायर्ड MS Excel बघू शकता. मी MS Excelच म्हटलं. जर तुम्हाला MS Excel येत असेल, तर तुम्ही डेफिनेटली जॉबसाठी अप्लाय करा. CTC तुम्हाला सॅलरी खूप चांगली भेटेल. तुम्हाला 5 डेचं वर्किंग असणार आहे. ओके. या जॉबसाठी तुम्हाला 5 डेचं वर्किंग असणार आहे. 2 दिवस सुट्टी तुम्हाला असेल. ओके. सो इट इज बेस्ट जॉब. मी म्हणते की बेस्ट आहे. ज्या ठिकाणी फक्त MS Excel विचारलंय, तुम्हाला त्यांनी इंग्लिश कम्युनिकेशन म्हटले नाहीत. काही कम्युनिकेशनचं काही झंझट नाही याच्यामध्ये. ओके. सो तुम्ही अप्लाय करू शकता डेफिनेटली. ओके. सो आता अप्लाय करायची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. बघा, कंप्लीट नीट बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. सो अप्लाय करायला तुम्हाला काय करावं लागेल, की इथं अप्लाय नावावरती क्लिक करावं लागेल. ओके. सो
इथे सगळे डिटेल्स असतात. मग इथे करायचं की अप्लाय नाऊ. तर इथे तुम्हाला बघा इथे सिलेक्ट करावं लागेल की येस आय एम अवेलेबल ऑन टू जॉइन इमिडिएटली. तुम्ही इमिडिएटली जॉइन करायला अवेलेबल आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. ओके. इथे तुम्हाला काय करायचं तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. तुमचा रिझ्यूम जो असतो तो रिझ्यूम सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल हा रिझ्यूम समजा सिलेक्ट करायचं आणि इथे तुम्हाला ओपन करून अपलोड करायचं. ओके. आणि नंतर तुम्हाला अपलोड करून नंतर डायरेक्टली तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. ओके. एवढंच तुम्हाला प्रोसेस करायचं दुसरं काहीच नाही. ओके. सो एक तर सिलेक्ट करायचं, येस मी अवेलेबल आहे, अपलोड करायचं आणि इथं सबमिट करायचं. ओके. सबमिट केलं तर तुमचा रिझ्यूम सबमिट माझं सबमिट झालं. मी इथं रिझ्यूम पण अपलोड नाही केला, एवढंच करायचं बघा. तुम्हाला सबमिट झालं तुमचं ॲप्लिकेशन, तुमचं स्टेटस ट्रॅक होतं आणि तुम्हाला रिप्लाय वगैरे मेलला येतो. ओके. सो आणि ह्याच्या आधी तुम्हाला इथं लॉग इन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुमचं लॉग इन नसेल ना, तर तुम्हाला लॉग इन फर्स्ट करावं लागेल. ओके. सो इथं लॉग इन वगैरे असतं. तिथून तुम्हाला लॉग इन करावं लागेल असं. ओके. लॉग इन करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ओके. सो हे एक जॉब झालंय. सो अनेक जॉब बघूया आपण. जे वर्क फ्रॉम डेटा एंट्री आहे, जे Naukri.com मध्ये आलं. ओके. सो हे तुम्ही इथे बघू शकता. वर्क फ्रॉम होम आहे, डेटा एंट्री आहे. 0 एक्सपिरियन्स त्यांनी विचारलेत. किंवा एक्सपिरियन्स असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय. ओके. सो 2 to 4.5 लाख पर एनम तुम्हाला सॅलरी पडणार आहे इथं. पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आहे. ओके. सो 3 डेज अगो पोस्ट झालेलं आहे जॉब. सो हायरिंग फॉर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी त्यांनी हायर करायला बेसिक टायपिंग स्पीड, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज. तुम्हाला टायपिंग स्पीड बेसिक जरी आलं असं त्यांनी जास्त विचारलं. बेसिक जरी आलं, तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज जरी असलं तरी चालतं. हिने एक्सेल वगैरे ते पण नाही विचारलं. फक्त तुम्हाला बेसिक आलं तरी चालतंय म्हणून सांगितलं. फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स दोघं पण अप्लाय करू शकता. नो टाईम बॉन्ड. इथं टाईम बॉन्ड काहीच नाही. ओके. सो एवढंच विचारलं त्यांनी आणि एज्युकेशन एक विचारलं की त्यांनी एनी ग्रॅज्युएट कोण पण ग्रॅज्युएट इथं अप्लाय करू शकता. ओके. सो सी दिस इज व्हेरी गुड. बघा इथे तुम्ही त्यांनी जास्त काही विचारलेलंच नाहीये तुम्हाला. ओके. सो एक तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचे नॉलेज असायला पाहिजेत आणि टायपिंग स्पीड असायला पाहिजे बस तेवढंच. बेसिक टायपिंग स्पीड असलं तरी चालतंय. असं नाही की आर-पी-एम असं काही नाही म्हटलं त्यांनी. सो डेफिनिटली तुम्ही इथे ह्या जॉबला अप्लाय पण करू शकता कारण बेस्ट आहे. ओके. सो ओके. तर हे झालेलं आहे. तर ह्या जॉबला आपण कसं अप्लाय करू शकतो ते मी तुम्हाला दाखवेन. ओके. सो अप्लाय करायला तुम्हाला मी तुम्हाला ना दुसऱ्या अकाउंटमध्ये दाखवते कारण तिथं अकाउंटमध्ये लॉगिन आहे. तुम्हाला फर्स्ट ना लॉगिन करावं लागेल आणि रजिस्टर करावं लागेल. ओके. सो लॉगिन करून तुम्हाला काय करायचंय इथं ईमेल आयडी घालून लॉगिन करून तुम्हाला इथं अप्लाय करायचं. ओके. सो मी अनेक अकाउंटमध्ये तिथं मी पेस्ट करून तुम्हाला दाखवते. ओके. ओके. सो ॲक्चुअली कसं झालं, मी ट्राय करताना इथं अप्लाय झालं. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे अप्लायवरती आणि इथं विचारतात तुम्ही आर यू इंटरेस्टेड इमिजिएट जॉइन करू शकता का? तर ओके करायचं. ओके. सो तुम्हाला मी दुसरं दाखवते. दुसरं जॉब्स तुम्हाला दाखवते. ओके. सो तुम्हाला आयडिया येईल. इथे डेटा एंट्री आहे. सो ह्याला एक अप्लाय करून बघूया आपण. ओके. सो हे हायब्रिड आहे. हां, अप्लाय करताना तुम्ही काय करायचं आहे, सेम त्या जॉबला मी सांगते कसं करायचं. ओके. सो ते जॉबला मी माझं बाय मिस्टेकली अप्लाय झालं ते ऑटोमॅटिकली. सो इथे तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं. ओके. त्या जॉबला असंच करायचं तुम्हाला. अप्लाय झाल्यानंतर तुमचं इथं अप्लाय होतं डायरेक्टली. अप्लाय फॉर डेटा एंट्री ऑपरेटरला अप्लाय झालेलं आहे आता. ओके. समजा तुम्हाला असं अप्लाय झालं तर त्यांनी एवढंच विचारतं, की तुम्ही इमिडिएटली जॉइन करू शकता का? तर हो म्हणायचं, येस म्हणायचं आणि अप्लाय करायचं. मग तुमचा अप्लाय होतो. ओके. ह्याच्यासाठी पण तुम्हाला फर्स्ट लॉग इन करावं लागेल. ओके. सो तुम्हाला तुमच्या Gmail आयडीने तुम्ही लॉग इन करा. ते डिटेल्स विचारतात तुमचे फॉर एक्झाम्पल तुमचं एज्युकेशन काय झालं ते सगळं तुम्ही तुमचे डिटेल्स पहिला फिल करा आणि नंतर मग तुम्ही डायरेक्टली कुठला पण जॉब सिलेक्ट करायचा आणि अप्लाय करायचं. डायरेक्टली अप्लाय होतं. ओके. सो एवढंच आहे. समजा तुम्हाला ते पण पाहिजे असेल, की Naukri.com वरती आपलं रजिस्ट्रेशन कसं करावं हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर प्लीज तुम्ही कमेंट करा. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. सो हे आहे डेटा एंट्रीचं जॉब. सो तुम्ही तुमच्या आवडीचा जॉब आहे असं म्हणेन मी कारण भरपूर डेटा एंट्री रिक्वायरमेंट आहे. कम्युनिकेशन स्किल नाहीये, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज बस दॅट्स इट. ओके. सो डेफिनिटली यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. ओके. सो आय होप यू गॉट ऑल द थिंग्स. तर तुम्हाला काही समजलं नाही, काही कमेंट्स, काही क्वेशन्स असेल तर तुम्ही कमेंट करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो थँक सो मच सगळ्यांना.